लोकांना प्यायला पाणी नाहीये आणि ते आयपीएलचा जल्लोष होणार आहे. काय म्हणायचं? महातेकर म्हणतात ही विकृती आहे. राजकारण्यांच्या पेक्षा मी बाजूला जाऊन माझे जे शेतकरी मित्र होते त्यांच्याबद्दल मी माझ्या खऱ्या भावना व्यक्त करतो. त्यांचं दुःख हे आम्हाला शहरी लोकांना कळत नाही असं प्लीज समजू नका. आम्हाला सगळ्या या भावना कळतात. आम्ही आमच्या परीने पाणी वापराच्या ज्या काही योजना आहेत त्या करतो आहोत आणि याच्या पुढेही करत राहू. प्रश्न निखिल हा आहे की हे या वेळेचा आयपीएल तुम्ही बाहेर ढकलून हे पुढच्या जे 30% जनता आता होरपळते त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे का? राज्यकर्त्यांना हा कायमस्वरूपी प्रश्न मिटण्यासाठी जे पैसे हातात होते त्याची त्यांनी नासाडी केली याच्याबद्दल कुणी बोलत नाहीये. आयपीएलचे पैसे जे आहेत ते मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर कसा करायचा याचं नियोजन होत नाहीये. मी म्हणतो हा आत्तापुरताचा प्रश्न करायचा, पुरती हातात लावायचे का कायमस्वरूपी याच्यावरती काहीतरी तोडगा काढायचा आहे. मला वाटतं आयपीएलच्या मॅचेस इकडे तिकडे करून दुष्काळाचा प्रश्न हा पुढे किंवा मागे होणार नाहीये. राज्यकर्त्यांनी क्रिकेट मधून येणारा पैसा हा योग्य करण्यासाठी वापरला तरी मला वाटतं या 30% पैकी 3% जनता तरी कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त होईल. आपण ओमराजे निंबाळकरांकडे जाऊया. ओमराजे, सुनंदा